students, कसे आहात सगळे? I hope you will be safe and fine in your homes. So students, in our last lecture we learnt about the tense and also we learnt about the present tense and their subtypes. We learned the simple present tense, present continuous tense and present perfect tense. Now today we are going to start the present perfect continuous tense. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या 2 लेक्चर्समध्ये आपण टेन्सबद्दल बरीच माहिती बघितलेली आहे. आपण हे तीनही सबटाइप्स अभ्यासलेले आहेत आणि आज आपण हा शेवटचा जो प्रकार आहे किंवा उपप्रकार ज्याला म्हणता येईल प्रेझेंट टेन्सचा, तो आपण अभ्यासणार आहोत. नाउ व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स? The structure of present perfect continuous tense is subject plus have oblique has plus been plus VING plus verb in ing form plus object. In our last lecture I told you about when we use have and has. म्हणजे मागच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं have आणि has कधी वापरायचे. When the subject is when the subject is I, we, you and they, at that time you use the have helping verb, and when the subject is he, she, it or noun, at that time we use the has. Okay, so तुम्हाला मी सांगितलं होतं की जर कर्त्याच्या ठिकाणी म्हणजे सब्जेक्टच्या ठिकाणी जर आय, वी, यू, दे हे जर सब्जेक्ट म्हणून किंवा कर्ते म्हणून आलेले असतील तर हेल्पिंग वर्ब काय घ्यायचे? तुम्हाला हॅव घ्यायचं आहे. आणि जर सब्जेक्टच्या ठिकाणी ही, शी, इट किंवा नाउन आलेलं असेल तर तुम्हाला काय वापरायचं आहे? हॅज वापरायचं आहे. ओके, नाउ सी द एक्झाम्पल. I have been writing a letter for an hour. हे ऑब्जेक्ट थोडंसं जागेच्या अभावी मी या ठिकाणी खाली लिहिलेलं आहे. थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. सो ऑब्जेक्ट काय आहे? अ लेटर फॉर अन आवर. तर याचं मराठी मिनिंग होतो मी 1 तासापासून पत्र लिहित आलेली आहे. ओके, नाउ सी द यूज ऑफ present perfect continuous tense. The use of present perfect continuous tense is it is used when the action that started in the past is still going on in the present. बघा काय यूज सांगितलेला आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा. एकच यूज आहे दिलेला. तर एखादी क्रिया जी भूतकाळात चालू होती म्हणजे तिचा काही भाग हा भूतकाळात झालेला आहे आणि अजूनही ती क्रिया चालू आहे असं जर दर्शवायचं असेल ॲट दॅट टाइम वी यूज द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे क्रियेचा काही भाग हा झालेला असतो आणि काही भाग हा राहिलेला असतो. म्हणजे क्रियेचा काही भाग झालेला आहे आणि अद्यापही ती क्रिया पुढे चालूच आहे. सो त्यावेळेस तुम्ही कोणता काळ वापरायचा आहे? मग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सो सी द एक्झाम्पल. They have been working for 2 hours. तर ते 2 तासापासून काम करत आलेले आहेत. म्हणजेच काय? तर ते 2 तासापूर्वी काम करत होते. मग त्यांचं काम संपलेलं आहे का? नाही. म्हणजे काम कंटिन्यू चालू आहे. लक्षात आलं एक्झाम्पल? नाउ सी सम इम्पॉर्टंट थिंग्स. आता काही महत्त्वाच्या गोष्टी बघूया. बऱ्याचदा विद्यार्थी कन्फ्यूज होतात. या वाक्यांमध्ये आपण सिन्स आणि फॉरचा बऱ्याचदा म्हणजे खूप वेळेस वापर करतो. तर मग वेन वी यूज द सिन्स अँड वेन वी यूज द फॉर. सो सिन्स is used to show point of time and for is used to show period of time. काय आहे बघा तुम्ही. फर्स्ट सिन्स कधी वापरले जातं? सिन्स इज यूज टू शो पॉइंट ऑफ टाइम. पॉइंट ऑफ टाइम म्हणजे जर निश्चित वेळ दर्शवायची असेल सो ॲट दॅट टाइम वी यूज द सिन्स. फॉर एक्झाम्पल बघा, सिन्स मंडे म्हणजे सोमवारपासून. सिन्स 1947 1947 पासून. सिन्स 6 o'clock 6 वाजल्यापासून. नाउ सी वेन वी यूज द फॉर. आणखी एक एक्झाम्पल दिलेलं आहे, हे आपण नंतर घेऊया. फॉरचा यूज बघूया. फॉर इज यूज टू शो पिरियड ऑफ टाइम. म्हणजे कालावधी दर्शवायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला फॉर वापरायचा आहे. आता एक्झाम्पल्स मधला आपण कंपॅरिझन करूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमकं सिन्स कधी वापरायचं आणि फॉर कधी वापरायचे. ओके, सो बघा आता पहिलं एक्झाम्पल बघा. सिन्स मंडे म्हणजे सोमवारपासून. बघा सिन्सचा वापर कधी करायचा आहे? टू शो पॉइंट ऑफ टाइम. म्हणजे जर निश्चित वेळ दिलेली असेल तर तुम्ही सिन्स वापरायचा. आणि नुसता कालावधी दिलेला आहे, एक्झॅक्टली माहीत नाही, त्यावेळेस तुम्ही काय वापरणार आहात? तर फॉर वापरणार आहात. बघा सिन्स मंडे म्हणजे सोमवारपासून. माहिती कधीपासनं? सोमवारपासनं. इथं फॉरचं एक्झाम्पल दिले. फॉर 3 days 3 दिवसापासून. मग ते 3 दिवस तुम्हाला माहितीत का एक्झॅक्टली कोणते आहेत? सोमवार, मंगळवार, बुधवार आहेत, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आहेत की आणखी काय आहेत? हे माहिती आहे का तुम्हाला? फिक्स माहिती आहे का? नाही. म्हणून
वी यूज्ड हिअर फॉर. ओके. आणि इथे बघा आणखी एक पुढचं एक्झाम्पल बघूया. सिन्स 1947 म्हणजे 1947 पासून. इथे एक्झॅक्टली दिले कधीपासनं तर 1947 पासून. पुढे बघा फॉर 9 इयर्स 9 वर्षापासून. मग आता हे 9 वर्ष एक्झॅक्टली माहितीत का कोणते इयर आहेत म्हणून नाही, म्हणून आपण या ठिकाणी वी यूज्ड हिअर फॉर. नेक्स्ट एक्झाम्पल सिन्स 6 o'clock 6 वाजल्यापासनं. ओके. आणि इथे लास्ट बघा फॉर 2 hours 2 तासापासून. मग ते 24 तासातले 2 तास कोणते असू शकतात. लक्षात आले मग फॉर कधी यूज करायचं आणि सिन्स कधी यूज करायचं ते. नाउ सी द एक्झाम्पल्स. आता आणखी 2 एक्झाम्पल्स बघूया म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली फरक काय तो लक्षात येईल. ओके. सो आय हॅव बीन लर्निंग इन दिस स्कूल सिन्स 2006. मी या शाळेमध्ये आय हॅव बीन लर्निंग इन दिस स्कूल सिन्स 2006. मी या शाळेमध्ये 2006 पासून शिकत आलेली आहे. आता एक्झॅक्टली तिने इयर सांगितले त्याने किंवा तिने इयर सांगितले म्हणून काय आले तिथे सिन्स आलेला आहे. नाउ सी द लास्ट एक्झाम्पल आय हॅव बीन लर्निंग इन दिस स्कूल फॉर 3 years. मी या शाळेमध्ये 3 वर्षापासून शिकत आलेली आहे. आता एक्झॅक्टली इयर दिले का बरं. जसं की वरती दिलं होतं सिन्स 2006 म्हणजे 2006 पासून, तसं इथं इयर दिलेलं आहे का नाही, फक्त सांगितले 3 वर्षापासून. म्हणून ॲट दॅट टाइम वी यूज्ड हिअर फॉर अँड हिअर वी यूज द सिन्स. लक्षात आलाय मग सिन्स आणि फॉर मधला फरक. ओके. सो Now, using the structure of present perfect continuous tense, we will make some sentences. So, what is the structure? The structure is subject plus have oblique has plus been plus VING plus object. तर बाळांनो या अगोदर पण आपण ह्या पद्धतीची वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये बघितलेली होती. ॲज अ सेम वे आपण इथे सुद्धा तशीच वाक्य करणार आहोत. तर वर्ब ऑलरेडी मी सब्जेक्ट सगळी लिहिलेली आहेत. वर्ब तुम्हाला हेच वापरायचे सगळ्या वाक्यामध्ये कॉमन आणि ऑब्जेक्ट सुद्धा आपण लेटर घेणार आहोत. ओके. आणि ह्या स्ट्रक्चरचा वापर करून ही सगळी वाक्य तयार करणार आहोत. सो फर्स्ट बघा सब्जेक्ट आहे आय. आता हॅव किंवा हॅज काय घ्यायचं मी तुम्हाला आता सांगितलं होतं. वेन द सब्जेक्ट इज आय वी यू दे ॲट दॅट टाइम यूज द हेल्पिंग वर्ब हॅव अँड वेन द सब्जेक्ट इज ही शी it or noun means Aryan. So at that time we use the helping verb has. तर जेव्हा कर्त्याच्या ठिकाणी आय वी यू दे आलेलं असेल तर हॅव वापरायचे आणि ही शी इट किंवा नाउन आलेलं असेल तर हॅज घेणार आहात. तर मग सरळ सरळ आय आले म्हणून हॅव हॅज पैकी काय घ्यायचे तुम्हाला हॅव घ्यायचं आहे. हॅव. त्यानंतर बिन मध्ये काहीच बदल होणार नाहीये, ते जशाला तसं लिहून घेणार आहोत. देन व्हर्बचा ING फॉर्म राईटचा काय होणार आहे रायटिंग आणि ऑब्जेक्ट अ लेटर. सेम वेने वी साठी सुद्धा हेल्पिंग वर्ब आपण काय घेणार आहोत हॅव घेणार आहोत. वी हॅव बीन रायटिंग अ लेटर. देन थर्ड सेंटेन्स इज यू. यू साठी सुद्धा हॅव हॅज पैकी काय घेणार आहोत ऑब्विसली हॅव घेणार आहोत. यू हॅव बीन writing a letter. नेक्स्ट दे साठी सुद्धा हॅवच हेल्पिंग वर्ब घ्यायचे. दे हॅव बीन रायटिंग अ लेटर. नेक्स्ट सेंटेन्स ही. आता ही साठी काय वापरायचे तुम्हाला हॅज हे हेल्पिंग वर्ब घ्यायचे. ओके. सो ही हॅज been writing a letter. सेम वेने हे दोन्ही वाक्य करणार आहोत. शी साठी सुद्धा शी हॅज बीन रायटिंग अ लेटर. and the last sentence is Aryan has been writing a letter. बाळांनो आता आपण याच्या थोडक्यात मराठी अर्थ बघूया. बघा आय हॅव बीन रायटिंग अ लेटर म्हणजेच मी पत्र लिहित आलेली आहे. वी हॅव बीन रायटिंग अ लेटर आम्ही पत्र लिहित आलेलो आहोत. यू हॅव बीन रायटिंग अ लेटर
तू पत्र लिहित आलेला आहे किंवा याचा अनेकवचनी तुम्ही पत्र लिहित आलेले आहात. दे हॅव बीन रायटिंग अ लेटर. ते पत्र लिहित आलेले आहेत. ही हॅज बीन रायटिंग अ लेटर. तो पत्र लिहित आलेला आहे. शी हॅज बीन रायटिंग अ लेटर. ती पत्र लिहित आलेली आहे. आर्यन हॅज बीन रायटिंग अ लेटर. आर्यन पत्र लिहित आलेला आहे. नाव सी सम सेंटेन्सेस रिलेटेड टू प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर आता आपण काही वाक्य सोडवणार आहोत. या टाईपचा या पद्धतीचा प्रश्न आपण या अगोदरही बघितलेला आहे. तर बघा बाळांनो, तुम्हाला सब्जेक्ट दिलेला असतो, ऑब्जेक्टही दिलेला असतो. प्रश्न एकदम वाचूया पहिले. यूज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बोर्डच्या पेपरमध्ये सूचना तुम्हाला फक्त अशी वरती नाही येतात, तुम्हाला इथे ब्रॅकेटमध्ये येईल. ओके, पहिले असं वर्ब आलेला असेल आणि त्याच्या पुढे ही सूचना असेल की यूज सिंपल प्रेझेंट टेन्स, यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, यूज सिंपल पास्ट टेन्स, या पद्धतीची सूचना तुम्हाला आलेली असते. ओके, तर बघा आता इथे सब्जेक्ट ऑलरेडी दिलेला आहे, ऑब्जेक्ट पण दिलेला आहे आणि वर्ब तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिले. ओके, आणि स्ट्रक्चर तो तुम्हाला माहिती. मग कोणत्या गोष्टी नाहीये स्ट्रक्चर मधल्या? हेल्पिंग व्हर्ब बीन आणि व्हर्बला कोणता फॉर्म वापरायचा तुम्हाला? आयएनजी लावायचा आहे. सो दे साठी आपण काय घेणार आहोत? हॅव हॅज पैकी आपण घेणार आहोत हॅव. दे हॅव. त्यानंतर बीन जशाला तसं ॲज इट इज वापरायचं. दे हॅव बीन. आता बिल्डला आयएनजी लागून काय होणार आहे? बिल्डिंग. दे हॅव बीन बिल्डिंग द ब्रिज सिन्स 2014. लक्षात आले? नेक्स्ट सेंटेन्स आणखी एक तुम्हाला सोडून देते मी. ही डॅश डॅश सिन्स मॉर्निंग आणि ब्रॅकेटमध्ये वर्ब आहे वर्क. ओके, तर बघा आता ही साठी आपण हॅव हॅज पैकी काय घेणार आहोत? तर आपण हॅज घेणार आहोत. ही हॅज. त्यानंतर बीन ॲज इट इज आणि वर्ब काय दिलेलं आहे? वर्क. वर्कचं काय होणार मग? आयएनजी फॉर्म वर्किंग. ही हॅज been working since morning. लक्षात आले? Now these are some questions solve in your notebooks. ओके, हे काही प्रश्न आहेत याच्याशी रिलेटेड ही तुम्हाला वहीमध्ये सोडवायचे आहेत. ओके, तर बाळांनो आता आपण प्रेझेंट टेन्सचे चारही सबटाइप्स म्हणजे उपप्रकार अभ्यासलेले आहेत. पहिला आपण अभ्यासलं होतं सिंपल प्रेझेंट टेन्स, त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे चारही उपप्रकार अभ्यासलेले होते. बरोबर आहे? तर आता आपण त्याचे जे स्ट्रक्चर्स आहेत थोडंसं आपण त्याला फास्टमध्ये रिवाईज करूया, म्हणजे आपल्याला क्वेश्चन नंबर 2 सोडवायला काही प्रॉब्लेम येणार नाही. आतापर्यंत आपण त्या चारही सबटाइप्सचा प्रश्न क्रमांक 1 पाहिला होता. बरोबर, मी तुम्हाला 3 पद्धतीचे प्रश्न म्हटले होते, तर त्यातला दुसरा प्रश्न आता आपण बघणार आहोत. कारण की जवळपास आता आपले 4 टेन्स झालेले आहेत. ॲक्च्युली जेव्हा तुम्हाला बोर्डमध्ये एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो ना, तर तेव्हा ते 12 काळावर आधारित असतात, पण ॲटलिस्ट आपले 4 झालेत. म्हणून कशा पद्धतीचा तो प्रश्न असतो त्यासाठी मी तुम्हाला हे काही वाक्य दिलेले आहेत. ओके, नाउ फर्स्ट वी विल see and we will write the structures of all 4 subtypes of present tense. Okay, तर पहिला आहे स्ट्रक्चर simple present tense. The structure of simple present tense is subject plus V1 S oblique ES plus object. The next structure of present continuous tense is subject plus am oblique is oblique are plus verb in ing form plus object. The third structure of present perfect tense is subject plus have oblique has plus V3 plus object. And the last structure of present perfect continuous tense is subject plus have oblique has plus been plus verb in ing form plus object. Okay? तर हे स्ट्रक्चर लिहिण्यामागचा उद्देश काय की आयडेंटिफाय द टेन्स हा जो प्रश्न आहे तर तो तुम्हाला कळण्यासाठी यू शुड नो द स्ट्रक्चर्स. सो फर्स्ट लर्न ऑल द स्ट्रक्चर्स. पहिल्यांदा तुम्ही काय करायचे हे सगळे स्ट्रक्चर्स व्यवस्थित लर्न करून घ्या. त्याचे युजेस पण जे आहेत तर ते सुद्धा व्यवस्थित पाठ करून घ्या. चारही जे आता आपले सबटाइप्स झालेले आहेत आणि हे स्ट्रक्चर्सही क्लिअर करून घ्या. तुम्हाला हे जेव्हा स्ट्रक्चर्स कळतील तेव्हा तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न सोडवता येतील. आता मी तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगणार आहे की कशा पद्धतीनं ओळखायचं वाक्य जे दिलेलं असतं तर ते कोणत्या काळाचं आहे कसं ओळखणार आहोत. तर ऑब्व्हियसली आपण वर्ब मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब वरून ते वाक्य ओळखणार की ते कोणत्या काळाचं आहे. ओके, नाउ सी द क्वेश्चन नंबर 2 आयडेंटिफाय द टेन्स म्हणजे काळ ओळखा. आतापर्यंत आपण काय केलं होतं? यूज द सिंपल प्रेझेंट टेन्स, यूज द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, सो अँड सो. म्हणजे तुम्हाला वाक्य दिलेलं होतं, वर्ब दिलेलं होतं आणि फक्त काळ वापरायचा होता. आता आपल्याला काय करायचं आहे? ओळखायचंय की हे जे दिलेलं वाक्य आहे ते कोणत्या काळातलं आहे. नाउ सी द फर्स्ट सेंटेन्स.
ही हॅज लेफ्ट द स्टेशन. आता तुम्हाला हे माहिती की प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट व्हर्ब आणि ऑब्जेक्ट येणारच आहे. मग ओळखायचं कसं, तर प्रत्येकाचे जे हेल्पिंग व्हर्ब आहेत आणि मेन व्हर्ब आहेत ना, ते चेंज होतात स्ट्रक्चर्सनुसार किंवा काळानुसार ते बदलतात. जर तुम्ही बघितलं, म्हणूनच मी एकाखाली एक हे सगळे स्ट्रक्चर्स लिहिलेत. तुम्ही बघितलं असेल की सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये व्हर्ब फर्स्ट फॉर्ममध्ये आणि त्याला SES हा प्रत्यय लागतोय. त्यानंतर जर प्रेझेंट कंटिन्युअसचं स्ट्रक्चर बघितलं, त्यामध्ये ॲमिजार येतं आणि त्याला व्हर्ब हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे, ING फॉर्ममध्ये आहे. इथे फर्स्ट फॉर्ममध्ये, इथे ING फॉर्ममध्ये किंवा V4 फॉर्म असेही म्हणतात त्याला. नेक्स्ट स्ट्रक्चर जे आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं, तर याला हॅव हॅज येतं आणि व्हर्ब कोणत्या फॉर्ममध्ये असतं, थर्ड फॉर्ममध्ये असतं. आणि इथं हॅव हॅज प्लस बीन प्लस व्हर्ब बीन ING फॉर्ममध्ये. सो तुम्हाला बेसिकली कशावर ओळखता येणार आहे, तर व्हर्बच्या फॉर्मवरून काळ कोणता आहे ते लगेच लक्षात येईल. सो सब्जेक्ट दिलेला आहे ही, त्यानंतर काय आलेलं आहे बघा, हॅज, आणि त्यानंतर व्हर्ब आलेला आहे लेफ्ट. तर लेफ्ट इज अ थर्ड फॉर्म ऑफ लिव्ह. लिव्ह, लेफ्ट, लेफ्ट कळते तुम्हाला. तर हा थर्ड फॉर्म आहे. मग बघूया आपण हॅव हॅज. पहिल्या स्ट्रक्चरमध्ये हॅव हॅज तर नाहीच आहे, म्हणजे हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे का, अजिबात नाही. नेक्स्ट प्रेझेंट कंटिन्युअसच्या स्ट्रक्चरमध्ये ॲमिजार येते, इथं आलेलं आहे का, नाही, म्हणजे हे सुद्धा त्याचं वाक्य नाही. युजेसवरून सुद्धा तुम्ही ओळखू शकतात बरं का, की कोणत्या काळाचं वाक्य, पण स्ट्रक्चरनुसार जरा जास्त सोपं जातं ओळखायला. नेक्स्ट स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट दिलेला आहे. हॅव हॅज पैकी काय आलेलं आहे, हॅज का आलेलं आहे, बिकॉज द सब्जेक्ट इज ही. ओके, दॅट्स वाय वी यूज हिअर हॅज. तर इथं हॅज आलेले, त्यानंतर व्हर्ब कोणत्या फॉर्ममध्ये सांगितलेले, थर्ड फॉर्ममध्ये आले, अँड देन ऑब्जेक्ट. म्हणजे काळ कोणता आहे मग आपला, इट इज अ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. लक्षात आले. आणखी एक एक्झाम्पल सांगते. द सेकंड एक्झाम्पल इज रीना टेक्स एक्सरसाइज डेली. आता याच्यावरून आपल्याला कळतं युजेसवरून, जर यूज तुम्ही पाहिला असेल सिंपल प्रेझेंट टेन्सचा, की वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, पण व्हर्ब वरून कसं ओळखायचं. तर बघा, सब्जेक्ट काय दिलेला आहे, रीना दिलेला आहे, व्हर्ब काय आहे, टेक्स. पुन्हा एकदा आपण स्ट्रक्चर्सकडे जाऊया. सो मी वारंवार सांगते की तुम्हाला स्ट्रक्चर्स पाठ असणं फार आवश्यक आहे. यू शुड लर्न ऑल द स्ट्रक्चर्स. ओके, तर पहिल्या स्ट्रक्चरमध्ये बघा, सब्जेक्ट दिलेला आहे, व्हर्ब इन अ फर्स्ट फॉर्म दिसतंय, टेक इज अ फर्स्ट फॉर्म आलेला आहे. त्याच्यानंतर बघा त्याला एस किंवा ES फॉर्म लागलेला आहे. इथं काय लागलेलं आहे, एस लागलेला आहे. व्हाय वी यूज हिअर एस फॉर्म, बिकॉज when the subject is he, she, it or noun, at that time we use S or ES. हा नियम मी तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये शिकवला होता, की कर्त्याच्या ठिकाणी जर ही, शी, इट किंवा नाउन आलेला असेल तर SES लागतो म्हणून. म्हणजे इथं काय आलेलं आहे, टेक्स्ट आलेला आहे, देन ऑब्जेक्ट आलेला आहे. बरोबर आहे. मग कोणत्या स्ट्रक्चरनुसार आहे, पुढे जायची सुद्धा गरज आहे का आपल्याला, नाही. म्हणजे हे वाक्य कोणत्या काळाचं आहे, मग दिस सेंटेन्स इज सिंपल प्रेझेंट tense. Now third sentence, I am drawing a picture at this moment. The fourth sentence is she has been working for 2 years, and the last sentence is she goes to temple every day. Solve all these questions in your notebooks. आता हे पुढचे जे प्रश्न आहेत, मी तुम्हाला 2 प्रश्न सोडवून दिलेले आहेत. तुम्हाला लक्षात आले की काळ कसा ओळखायचा असतो. क्वेश्चन नंबर 2 या पद्धतीने बोर्डमध्ये येतो. ठीक आहे, पहिला प्रश्न आता तुम्हाला क्लिअर कट कळलाय, सेकंड कळलाय. याच्याशी रिलेटेड असलेले जे एक्झाम्पल्स आहेत, जेव्हा आपले 12ही काळ संपतील तर मी एकत्र खूप सारे देणार आहे, जेणेकरून तुमची जास्त प्रॅक्टिस होईल. ओके, आणि तुम्हाला ते लगेच ओळखायला सोपं पडेल. तर ही जी उरलेली वाक्य ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहेत. सो आता आपण या पद्धतीने नाव वी लर्न द 4 सबटाइप्स ऑफ प्रेझेंट टेन्स. नाव द नेक्स्ट सबटाइप्स ऑफ पास्ट टेन्स. आपण या अगोदर बघितलेले की ईच टेन्स हॅज 4 सबटाइप्स. म्हणजे प्रेझेंट टेन्सचे 4 सबटाइप्स किंवा 4 उपप्रकार पडतात, पास्ट टेन्सचे 4 उपप्रकार पडतात आणि फ्युचर टेन्सचे 4 उपप्रकार पडतात. तर प्रेझेंट टेन्सचे आता आपण 4 उपप्रकार बघितलेत. नाव वी विल सी द सबटाइप्स ऑफ पास्ट टेन्स. सो देयर आर 4 सबटाइप्स ऑफ पास्ट टेन्स. द फर्स्ट इज सिंपल पास्ट टेन्स, द सेकंड इज पास्ट कंटिन्युअस टेन्स, third is past perfect tense, and the last is past perfect continuous tense. यालाच मराठीतून आपण म्हणतो साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भूतकाळ. ओके, द स्ट्रक्चर फर्स्ट वी विल सी द सिंपल पास्ट टेन्स. ओके, द स्ट्रक्चर ऑफ सिंपल पास्ट टेन्स इज सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. सी द स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. आता इथं व्हर्ब कोणत्या फॉर्म मध्ये असतं, V2 म्हणजे सेकंड फॉर्म मध्ये.
Now see the example. I wrote a letter. In this sentence, I is a subject, wrote is a verb in a second form or verb, and letter is a object. याचा मराठी अर्थ होतो मी पत्र लिहिले. बाळांनो, आणखी एक मला महत्त्वाची सूचना तुम्हाला द्यायची आहे की जेव्हा तुम्ही टेन्स अभ्यासताय तर तुम्ही एक बघितलं असेल की आपल्याला वारंवार वर्बचा सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, बिफोर फॉर्म वापरावे लागतंय. म्हणजेच काय की तुम्हाला वर्बचे ॲटलिस्ट इरेग्युलर फॉर्म वर्ब जे आहेत तर ते माहीत असणं, त्याचे फॉर्म्स माहीत असणं आवश्यक आहे. रेग्युलर वर्बचे तर तुम्हाला लगेच कळतात की ज्याला डी किंवा ईडी प्रत्यय लागणारे कोणते असतात, रेग्युलर वर्ब असतात. आणि इरेग्युलर वर्ब कोणाला म्हणायचं आहे, मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ज्याचा फॉर्म सेकंड आणि थर्ड फॉर्म हा वेगळ्या पद्धतीने येतो तर त्याला काय म्हणायचं, इरेग्युलर वर्ब्स. तर जर तुम्हाला ते वर्ब्स माहीत असतील, ॲटलिस्ट बेसिक म्हणजे जे काही महत्त्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत, तर ते जर माहीत असतील तर तुम्ही यू कॅन सॉल्व्ह ऑल दिस क्वेश्चन्स. पण ते जर माहीतच नसतील, तुम्हाला वर्ब फॉर्मच येत नसतील तर सगळं वाक्यच चुकू शकतं. म्हणून मी तुम्हाला एक जवळपास 150 इरेग्युलर वर्ब्स जे आहेत तर ते व्हॉट्सॲप ग्रुपवरती ते वर्ब फॉर्म पाठवणार आहे, वर्ब इन फर्स्ट, सेकंड, थर्ड फॉर्म. तर ते तुम्ही सगळे लर्न करायचे. ओके बाळांनो. Now see the uses of simple past tense. So first use of simple past tense is to express action completed in the past. म्हणजे भूतकाळात एखादी क्रिया जर घडून गेलेली असेल तर at that time we use the simple past tense. See the example. My brother bought a new car. म्हणजे माझ्या भावाने नवीन कार विकत घेतली. The next sentence is I went to England. मी इंग्लंडला गेले. Now see the second use of simple past tense. To express habitual action in the past. म्हणजे भूतकाळातील सवयीची क्रिया दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो. जसं की वर्तमान काळातील नियमित घडणाऱ्या घटना आणि नेहमीच्या सवयी दर्शवण्यासाठी वी यूज द सिम्पल प्रेझेंट टेन्स. ॲज अ सेम वे टू एक्सप्रेस हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट म्हणजे भूतकाळातील जर सवयीची क्रिया दर्शवायची असेल ॲट दॅट टाइम वी यूज द सिम्पल पास्ट टेन्स. नाउ सी द एक्झाम्पल्स. ही ऑलवेज केम ऑन टाइम. तो नेहमीच वेळेवर येत असे. द सेकंड सेंटेन्स इज ही यूज टू स्मोक एव्हरी इव्हिनिंग. तो प्रत्येक सायंकाळी धूम्रपान करत असे. Now see the important thing. The adverbs like yesterday, last week, last month, long ago, once upon a time, etc. are used. तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की जेव्हा कधी बऱ्याचशा सिम्पल पास्ट टेन्सच्या वाक्यामध्ये यासारख्या ॲडवर्ब्सचा वापर केला जातो. कोणकोणते आहेत ते ॲडवर्ब्स? मग लास्ट वीक, लास्ट मंथ, लॉंग एगो, येस्टरडे, वन्स अपॉन अ टाइम यासारख्या ॲडवर्ब्सचा वापर केला जातो. नाउ युजिंग द स्ट्रक्चर ऑफ सिम्पल पास्ट टेन्स we will make some sentences as usual. जसं पहिल्या अगोदर आपण बनवली होती त्याच पद्धतीनं ह्या स्ट्रक्चरचा वापर करून आता आपण काही वाक्य बनवणार आहोत. पुन्हा एकदा वर्ब आहे राईट आणि ऑब्जेक्ट आहे लेटर. सो सब्जेक्ट सगळे दिलेले आहेत. वर्बचा कोणता फॉर्म वापरायचा आहे बघा, सेकंड फॉर्म, आणि ऑब्जेक्ट जशाला तसे लिहायचे. सो आय राईट इज अ फर्स्ट फॉर्म, रोट इज अ सेकंड फॉर्म, अँड द रिटन इज अ थर्ड फॉर्म. ओके. Write is the first form, second form is a wrote, and third is a written. So first sentence, I wrote a letter. Next, we wrote a letter. Third is you wrote a letter. Fourth sentence is they wrote a letter. नेक्स्ट बघा, आता इथं काही एस किंवा हा काही संबंध नाहीये. सरळ सरळ तुम्हाला वर्ब सेकंड फॉर्म, सगळ्या कोणताही सब्जेक्ट असला तरी तुम्हाला वर्ब कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचंय, सेकंड फॉर्म मध्ये. म्हणून इथं सुद्धा काय येणार आहे, ही रोट अ लेटर. नेक्स्ट इज शी रोट अ लेटर. And the last sentence is Aryan wrote a letter. आता याला आपण मराठीतून बघूया. I wrote a letter. मी पत्र लिहिले. We wrote a letter. आम्ही पत्र लिहिले. You wrote a letter.
तू पत्र लिहिले किंवा तुम्ही पत्र लिहिले. दे रोट अ लेटर, त्यांनी पत्र लिहिले. मी पुन्हा एकदा सांगते, मराठीमध्ये ते पत्र लिहिले असं म्हणत नाही. दे म्हणजे ते असा अर्थ होतो, पण आपण मराठी जेव्हा त्याचा म्हणजे हे करत असतो त्यावेळेस त्याला त्यांनी असं म्हणायचं असतं. ही रोट अ लेटर, त्याने पत्र लिहिले. शी रोट अ लेटर, तिने पत्र लिहिले. आर्यन रोट अ लेटर, आर्यनने पत्र लिहिले. Now see some examples related to the simple past tense. Question number first, use simple past tense. As usual पहिल्या पद्धतीनेच पुन्हा एकदा प्रश्न आलेले आहेत बघा. सब्जेक्ट दिलाय, ऑब्जेक्ट दिलाय, व्हर्ब तुम्हाला काय दिलेला आहे ब्रॅकेटमध्ये, पण कोणता फॉर्म वापरायचा आहे तुम्हाला या स्ट्रक्चरनुसार? व्हर्बचा सेकंड फॉर्म वापरायचा आहे. सो व्हॉट इज द सेकंड फॉर्म ऑफ दिस वर्ब? काय आहे मग? गेटचा सेकंड फॉर्म. यू शुड नो द सेकंड अँड थर्ड फॉर्म ऑफ व्हर्ब्स. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते बाळांनो, जर तुमचे व्हर्ब फॉर्म पाठ नसतील तर मी तुम्हाला आता काय करणार आहे, आपला जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे तर त्याच्यावरती मी सगळे 150 इरेग्युलर वर्ड, म्हणजे तुम्हाला नॉर्मली ईडी प्रत्यय किंवा डी प्रत्यय लागणारे जे असतात ते तुम्हाला माहीत आहे, पण जे इरेग्युलर वर्ड्स आहेत ना, ज्याचा सेकंड आणि थर्ड फॉर्म चेंज होतो, ज्याला ईडी लागत नाही, तिथं बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात आणि त्याच ठिकाणी चुका होतात आणि वर्ब चुकलं की मार्क्स कटतात. म्हणून हे वर्ब फॉर्म पार्ट ठेवायचे. सो फर्स्ट फॉर्म इज अ गेट, second is a got and third is also got. get, got. सेकंड सेंटेन्स मध्ये वर्ब काय दिले बघा बरं, मी कट दिले. कटला ईडी वगैरे लागत नाही बरं का. कटचा फर्स्ट फॉर्म इज अ कट, सेकंड इज ऑल्सो कट अँड थर्ड इज ऑल्सो कट. कट. ओके, CUT कट, CUT कट. ओके, नाउ वी विल सॉल्व these two sentences. I dash a chance to catch one. So आता कोणता फॉर्म वापरायचा आहे? इट इज अ V1 फॉर्म, इट इज अ V2 अँड इट इज अ V3 फॉर्म. हा सेकंड आणि थर्ड फॉर्म आहे. तो कोणता फॉर्म वापरायचा आहे आपल्याला? V2 फॉर्म म्हणजे सेकंड फॉर्म वापरायचा आहे. म्हणून आपण इथं सरळ काय घेणार आहोत? गॉड घेणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स, शी डॅश व्हेजिटेबल्स. आता कट हे फर्स्ट फॉर्म मध्ये दिलेलं आहे आणि नेक्स्ट सुद्धा काय आहे त्याचा? कटच येतो. शी कट द व्हेजिटेबल्स. इथं जर सिंपल प्रेझेंट टेन्स असतं तर कट्स झालं असतं, पण हे पास्ट टेन्स असल्यामुळे नुसतं V2 फॉर्म राहिले. लक्षात आले बाळांनो? ओके, नाउ सी सम सेंटेन्सेस रिलेटेड टू द सिंपल पास्ट टेन्स. सी द क्वेश्चन नंबर फर्स्ट, यूज सिंपल पास्ट टेन्स. आता या ठिकाणी या अगोदर आपण 2 एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगितले होते की कशा पद्धतीने सिंपल पास्ट टेन्सचा उपयोग करायचा आहे. तर या ठिकाणी मी 5 वाक्य दिलेली आहेत तुम्हाला. दीज आर द 5 सेंटेन्सेस. सो सॉल्व इट इन युअर नोटबुक्स. तर आता हा होमवर्कचा भाग आहे. तर हे सगळे प्रश्न तुम्ही कशामध्ये सोडवणार आहात? तर तुमच्या वहीमध्ये सोडवणार आहात. नाव नेक्स्ट सबटाइप ऑफ पास्ट टेन्स इज past continuous tense. First we learned which tense? Simple past tense. म्हणजे बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे 4 सबटाइप्स पाहिले. सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. देन वी सॉ द सबटाइप्स. फर्स्ट सबटाइप ऑफ पास्ट टेन्स काय पाहिला मग? पास्ट टेन्सचे पण 4 सबटाइप्स आहेत. त्यापैकी पहिला पाहिला आपण सिंपल पास्ट टेन्स. द नेक्स्ट इज पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. द स्ट्रक्चर ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स इज subject plus was oblique verb plus verb in ing form plus object. पुन्हा एकदा तोच प्रश्न. when we use was a verb, when the subject is singular, when the subject is I, he, she, it or noun, at that time we use was, and when the subject is plural means we, you, they, at that time we use were. ओके, म्हणजे जर एकवचनी करता किंवा I, he, she, it नाउन जर असेल तर काय वापरायचे तुम्हाला? was वापरायचे. आणि जेव्हा सब्जेक्ट we, you, they आलेले असतील तेव्हा काय वापरणार आहात तुम्ही? were वापरणार आहात. ओके, सो सी द सेंटेन्स. I was writing a letter. In this sentence, I is a subject, was is a helping verb, writing is a main verb, and letter is a object. So मराठी अर्थ याचा होतो मी पत्र लिहित होते. Now see the use of past continuous tense. The first use of past continuous tense is it is used when the action was going on in the past time. म्हणजे एखादी क्रिया त्या क्षणी चालू होती, भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. ॲट दॅट टाइम वी यूज द पास्ट कंटिन्युअस टेन्स. सो सी द एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल इज द चिल्ड्रन वर शाउटिंग इन द क्लास. मुले वर्गामध्ये ओरडत होते. आय वॉज स्विमिंग इन द रिव्हर. मी नदीमध्ये
पोहत होते. लक्षात आले सेंटेन्सेस तुम्हाला? नाव using this structure, where is the structure? This is the structure. So using this structure we will make some sentences of past continuous tense. पुन्हा एकदा verb आपण घेणार आहोत, राईट, आणि ऑब्जेक्ट असणार आहे लेटर. ओके, सब्जेक्ट ऑलरेडी मी दिलेली आहेत बघा. वॉज वर पैकी आय साठी काय घेणार आहोत? आय आणि ही, शी, आर एन किंवा नाऊन आलेलं असेल तर वॉज घ्यायचे. मग आय साठी घेणार आहोत वॉज, आय वॉज. वर्ब इन आयएनजी फॉर्म, वर्ब काय दिलेला आहे? राईट, म्हणजे काय होणार याचं? रायटिंग. आणि ऑब्जेक्ट काय घेणार आहात तुम्ही? अ लेटर. नेक्स्ट वी, अनेक वचने असल्यामुळे, प्लुरल असल्यामुळे वी वर रायटिंग अ लेटर. थर्ड वन इज यू वर रायटिंग अ लेटर. पुन्हा एकदा सांगते, यू एकवचनी असू द्या किंवा अनेक वचनी, त्याच्यासाठी तुम्ही काय घेणार आहात? तर वरच घेणार आहात किंवा त्याला वेअर असं जे म्हणतो तर ते तुम्ही घेणार आहात. ओके, द नेक्स्ट सेंटेन्स इज दे वर रायटिंग अ लेटर. आता ही, शी आणि आर्यन हे एकवचनी करते असल्यामुळे आपण इथं काय घेणार आहोत? ही वॉज. ही वॉज रायटिंग अ लेटर. शी वॉज रायटिंग अ लेटर. And the last sentence is Aryan was writing a letter. Aryan was writing a letter. आता आपण याचे थोडं फास्ट मराठी अर्थ पाहूया. आय वॉज रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित होते. वी वर रायटिंग अ लेटर, आम्ही पत्र लिहित होतो. यू वर रायटिंग अ लेटर, तू पत्र लिहित होता किंवा तुम्ही पत्र लिहित होतात. दे वर रायटिंग अ लेटर, ते पत्र लिहित होते. ही वॉज रायटिंग अ लेटर, तो पत्र लिहित होता. शी वॉज रायटिंग अ लेटर, ती पत्र लिहित होती. अँड द लास्ट, आर्यन वॉज रायटिंग अ लेटर, आर्यन पत्र लिहित होता. Now see some sentences related to the past continuous tense. So first sentence is I dash dash to my friend and verb is talk. आता तुम्हाला माहितीच आहे स्ट्रक्चर, पुन्हा एकदा सांगते. सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वर्ब प्लस वर्ब इन आयएनजी फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ॲडजस्ट करून घ्या थोडंसं कळलं, ठीक आहे. सो सब्जेक्ट दिलेला आहे, ऑब्जेक्ट दिलेला आहे, वर्ब तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे. आय साठी काय घेणार आहात तुम्ही? आय वॉज. अँड द वर्ब इज टॉकला काय लावायचं? आयएनजी, म्हणजेच काय होणार त्याचं? टॉकिंग. सो आय वॉज टॉकिंग टू माय फ्रेंड. द नेक्स्ट सेंटेन्स इज शी डॅश अँड ॲपल. नाव वॉज ऑर वर्ब, शी वॉज. शी आल्यामुळे आपण वॉज घेतलेला आहे. देन इटला काय लागणार आहे? आयएनजी मीन्स इटिंग. शी वॉज इटिंग अँड ॲपल. So students, all these questions solve in your notebooks. Okay students, today we learned the present perfect tense, then we learned the simple past tense and past continuous tense. So remaining part of this chapter we will learn next lecture. Thank you students.